मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अजित पवारांची पुण्यात बैठक, रुपाली ठोंबरे यांची घेतली भेट. पिंपरी चिंचवडकरांची डिजिटल क्रांती, ऑनलाईन कर भरण्यात नवा विक्रम. अजित पवारांचा पुणे दौरा, आगामी निवडणुकांवर राष्ट्रवादीचा फोकस. आणि माधवी खंडाळकर यांनी घेतली अजित पवारांची भेट. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली आहे. दरम्यान पक्षानं कालच रुपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज रुपाली पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र काल रात्री देण्यात आलं आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागवण्यात आला आहे. त्या संदर्भात मी कायदेशीर खुलासा देणार असून माझं सत्य आणि बचाव त्या पत्रातून मांडणार आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. पाहूयात. मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे. त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं, त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना दिलेल्या उत्कृष्ट ऑनलाईन सुविधेमुळे मालमत्ता कर भरण्यात एक नवा अध्याय लिहिला गेलाय. पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागानं उपलब्ध करून दिलेल्या या डिजिटल सुविधेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय. या प्रतिसादामुळे पालिका केवळ 1 एप्रिल ते 6 नोव्हेंबर 2025-26 या आर्थिक वर्षात 631 कोटी 66 लाख रुपयांची विक्रमी उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाली आहे. शहरातील एकूण 7,40,000 मालमत्ता धारकांनी 4,77,284 जणांनी कर भरला असून यातील तब्बल 3,93,771 मालमत्ता धारकांनी ऑनलाईन माध्यमातूनच आपला कर भरलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीला शिरूरचे आमदार माऊली कटके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नगरपरिषद निवडणुका दारात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती, संघटनांची ताकद आणि उमेदवारांची चाचपणी या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्थानिक पातळीवर पक्ष अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती आमदार माऊली कटके यांनी दिली आहे. आता नगर परिषद, नगरपंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा सध्या असलेली परिस्थिती आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण वाढवायचं काम करू शकतो किंवा आपले जे काही इच्छुक उमेदवार आहेत तर संबंधित त्याच्यामध्ये चाचपणी करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्ता आणता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आतमध्ये. आणि इच्छुक उमेदवार जे आहेत तर संबंधित त्यांची मुलाखती त्या ठिकाणी काही पार. रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. कालच पक्षानं रुपाली पाटील यांना शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यामुळे माधवी खंडाळकर यांच्या तक्रारीवरून रुपाली पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता रुपाली पाटील यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे. मुंढवा परिसरातील तब्बल 1804 कोटींच्या बाजार मूल्याची जमीन फक्त 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येतोय. अमेडिया कंपनीचे भांडवल केवळ 1 लाख रुपये असूनही 300 कोटींची जमीन विकत घेणे हा सत्तेचा उघड गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचा नमुना असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केलाय. जे अजितदादा पवारांचे वरिष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांनी आयुष्यात कधी कुठे नोकरी केली नाही, कुठला कामधंदा केला हे माहित नाही, पण 300 कोटीचा व्यवहार एका झटक्यात IT पार्क डायरेक्ट. ह्यातलं नॉलेज काय त्यांना? कुठून येते ही डेअरिंग? कोणाचा वरद असतं? वडिलांचा? उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वरद असताना ही जमीन खरेदी होते का? अधिकाऱ्यांवर दबाव येतो का? हा आमचा प्रश्न आहे. त्यासाठीच काल आम्ही पुणे शहरामध्ये आंदोलन केलं. या आंदोलनाचा फटका एवढा झाला की रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला, दुय्यम निबंधकावर झाला, दिग्विजय सिंह पाटीलवर झाला आणि आणखीन एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. पण हे गुन्हे दाखल होताना पार्टनर पहिला, आता दुसरा म्हणू आपण, एका पार्टनर गुन्हा दाखल झाला पण पहिला पार्टनर ज्याचं भाग भांडवल
मोठं आहे, शेअर मोठा आहे कंपनीमध्ये, त्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही झाला? बरं, गुन्हा दाखल झाला, कशाचा झाला? स्टॅम्प ड्युटी विषयी गुन्हा दाखल झाला. स्टॅम्प ड्युटी माफी कोणी दिली हो? यांच्याच वडिलांच्या सरकारनं दिली, त्यांच्या सरकारमधल्या एका मंत्र्याच्या खात्यानं दिली, उद्योग खात्यानं दिली. म्हणजे सर्वजण यात सामील आहेत का? भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजितदादा गट हे सगळे यात सामील आहेत का, असा आमचा प्रश्न आहे. हे जनतेला माहीत होणं गरजेचं आहे. तिन्ही मंत्र्यांनी याविषयी. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या भोर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि इंडिया SME फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारच्या रॅम्प योजनेअंतर्गत द्वितीय आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता परिषद पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडली आहे. विमाननगर येथील 4 पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये झालेल्या या 2 दिवसीय परिषदेत 500हून अधिक व्यावसायिक बैठकीतून 32 सामंजस्य करार झाले असून राज्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी जोडणारा नवा मार्ग खुला झालाय. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी झेप मिळाल्याचं समाधान आयोजकांनी व्यक्त केलंय. पुणे महापालिकेनं मिळकत कराच्या थकबाकीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आकर्षक अभय योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना दंडाच्या रकमेवर तब्बल 75% इतकी मोठी सूट मिळणार आहे. महापालिकेच्या तिजोरीसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेला मिळकत कर वसूल करण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे. ही अभय योजना 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून ती जानेवारी 15 पर्यंत म्हणजे 2 महिन्यांसाठी लागू राहील. बानेर परिसरातील मेडी पॉइंट चौक ते ज्युपिटर हॉस्पिटल चौक दरम्यानच्या अनधिकृत दुकाने, नर्सरी, फर्निचर शॉप्स, हॉटेल्स आणि पत्रा शेड बांधकामांवर पुणे महानगरपालिकेनं मोठी कारवाई केली आहे. झोन 3च्या बांधकाम विकास विभागानं पोलिसांच्या मदतीनं ही मोहीम राबवली असून एकूण 92,535 चौरस फूट विनापरवाना बांधकामं हटवण्यात आली आहे. ही कारवाई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलिसांनी अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी तब्बल 29,98,500 रुपयांचा मुद्देमाल, त्यात 100 किलो गांजा आणि एक होंडा सिटी कार असा माल जप्त केलाय. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिनेमा स्टाईलनं पाठलाग करून कळंब गावाजवळ BKBN रोडवर 4 चाकी गाडी अडवली. या गाडीतून गांजाची पोती सापडली असून वाहनांसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी फिरोज अजीज बागवान, मंगेश ज्ञानदेव राऊत, प्रदीप बाळासो गायकवाड आणि अशरम अजित सय्यद या 4घांना अटक केली आहे, तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत.
स्वारगेटमधून एक महत्त्वाची बातमी येते। स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामामुळे 7 नोव्हेंबर रात्री 11 वाजेपासून ते 10 नोव्हेंबर सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। या काळात सारसबागकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। नागरिकांनी स्वयंसेवक आणि पोलिसांना सहकार्य करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन वाहतुकीचे पोलीस उपायुक्त यांनी केले। या बातमीचा वेळ झाली पुणे प्राईम मध्ये, तेच थांबण्याची। पाहत राहा न्यूज अनकट।